धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांच्या वतीने आयोजित धर्मवीर आमदार चषकाचा थरार 6वा दिवस। आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ कुठला असेल हे पाहण्यासाठी या मॅच कडे जाऊया। शिवशक्ती फैजपूर संघाने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय। पहिला बॉल समोर टाकलाय, हुसेन येत आहेत बॉलिंगसाठी। सय्यद हुसेन पहिला बॉल चांगला ड्राइव्ह लगवत असताना फ्रंट फूटवर येऊन 2 धावेच्या मदतीने सुरुवात। हा सामना चांगला होईल प्रेक्षकांसाठी। नदीम आणि नईम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल हुसेन बॉलिंगसाठी। सय्यद हुसेन ऍक्शन रिप्ले, बॉल पडल्यानंतर किंचितसा बाहेर निघतो आहे। फिंगर रोल केली होती बॉलवर, लेग कटर टाकला, डॉट बॉल। धावसंख्या थांबलेली 2 धावांवर। टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय। रनआउटची अपील होते आहे। चांगला प्रयत्न, चतुरता दाखवली सय्यद हुसेनने। हा बॉल पडल्यानंतर थोडासा सरळ जातो आहे। 2 धावा धावफलकावर, 3 धावा या एका धावेच्या मदतीने 3 रन विदाउट लॉस। टीम शिवशक्ती फैजपूर KGN नागपूर या 2 संघादरम्यानची ही लढत। टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय शिवशक्ती फैजपूर संघाने घेतला आणि आता निमंत्रण दिलं टीम KGN नागपूर संघाला गोलंदाजीचं। मोहम्मद मोईन बॉलिंग बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये। भुसावळ परिसरातील युवा स्टार, भरपूर क्षमता आहे या खेळाडूकडे। पहिला बॉल पायावर टाकलाय, मनगटाचा वापर करत स्क्वेअर लेगला बॉल पाठवलाय। सहजतेने सिंगल, 2 धावा, अतिशय सहजतेने 2 धावा प्राप्त करतायत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, लेट रिॲक्ट झाले खेळाडू आणि त्याचमुळे आता ह्या 2 धावा। इरफान बॉलच्या दिशेने गेले तोपर्यंत 2 रन येत आहेत। या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 5 रन। प्रेक्षकांची संख्या वाढते आहे या सामन्याला बघण्यासाठी। मोठ्या संख्येने प्रेक्षक पोहोचलेत। हळूहळू हे स्टेडियम पॅक होत जाईल। फायनल होईपर्यंत या मैदानावर पाय ठेवण्यासाठी जागा नसेल। समोर टाकलाय, चांगला फटका, जाणीवपूर्वक हवेत खेळला। मिडॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय, लॉंगॉन बाउंड्री लाईनला क्लिअर करत चौकार। वरून जाणीवपूर्वक हवेत खेळला हा फटका मोईनने आणि अशाच प्रकारच्या बॅटिंगसाठी मोईन ओळखलाही जातो। चांगली फलंदाजी करत असताना मोईन 2 बॉलमध्ये 6 धावा। हल्ला चढवलाय सय्यद हुसेनवर, 9 रन। समोर टाकलेला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। या डॉट बॉलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम शिवशक्ती फैजपूर 9 धावा विदाउट लॉस। षटक समाप्त, 9 धावा 9 रन। टीम शिवशक्ती फैजपूर टॉस जिंकला। या सामन्यात बॅटिंगचा निर्णय धर्मवीर आखाडा आणि धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांच्या वतीने। आपण पाहत आहात धर्मवीर आमदार चषक स्पर्धेचा आजचा हा महत्त्वाचा दिवस। आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ मिळेल आणि 6वा संघ असेल या स्पर्धेमधला। इरफान मलिक बॉलिंगसाठी, मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील खेळाडू परंतु अलीकडच्या काळात क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईला स्थित झाले। एअर इंडियासाठी क्रिकेट खेळतात। लेदर बॉल क्रिकेट भरपूर गाजवलं इरफान मलिकने आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा इरफानने मागच्या काही कालावधीत छाप टाकली आहे। मोहम्मद मोईन नदीम ही सलामीची जोडी बॅटिंगमध्ये डेप्थ आहे शिवशक्ती फैजपूर संघाच्या। पहिला बॉल ओव्हर द विकेट, पायावर टाकलाय, वेगाने बॉल दिशा देता आहे या बॉलला। आउटफील्ड खूप फास्ट आहे या मैदानाची, भरपूर वेगाने बॉल चाललाय डीप बॅक स्क्वेअर लेगला। तोपर्यंत 2 धावा या बॉलवर प्राप्त होत आहेत। लेग बाईटच्या साह्याने भरपूर वेग आहे
इरफान मलिकडे आणि त्या वेगाचा पहिल्याच बॉलवर बघा अंदाज, पायाला बॉल लागून 2 धावा आल्या. या 2 धावाच्या मदतीने रन होत आहेत 11. नदीम खेळत आहेत 4 बॉलमध्ये 3 धावा. एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. 30 सर्कलचा स्पेशलिस्ट म्हणून सुद्धा या खेळाडूकडे पाहिल्या जाते. भुसावळ टेनिस क्रिकेट वर्तुळामध्ये एक चांगला दमदार फलंदाज. आज परीक्षा आहे या खेळाडूची, कारण समोर एक स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप पाहायला मिळते. त्यामुळे या परीक्षेवर कशा प्रकारे खेळ करतोय हेही बघण्यासारखं असेल. शिवशक्ती फैजपूर पायावर टाकलाय, नो लुक लगवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, चांगला झेल पकडला. पायाला हा बॉल लागला होता. अपील झाली खेळाडूकडनं, परंतु इरफानकडनं अपील नाही. डॉट बॉल. वेगवान गोलंदाजी आतापर्यंत या सामन्यामध्ये. हा ॲक्शन रिप्ले बघा, पायालाच लागला हा बॉल. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून क्लीन आणि नीट हे टेलिकास्टिंग तुम्हाला पाहायला मिळते. ब्रॉडकास्टिंगचा दर्जा मागच्या 10 वर्षात ज्या ब्रॉडकास्टिंग कंपनीने वाढवला ती टेनिस क्रिकेट .inची कंपनी. समोर टाकलाय अलॉंग द कार्पेट, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह, अक्रॉस द लाईन खेळले फलंदाज. त्यामुळे सिंगल मिसफील होते आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. थोडेसे नाराज आहेत इरफान या रिॲक्शनने. 2 धावा येत आहेत. या 2 धावेच्या मदतीने 13 रन. थॉमस डायस विकेट किपिंग करताना पाहायला मिळतोय. मोहम्मद नदीम एक चांगला दर्जेदार फलंदाज. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आणि मैदानावर जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. यूट्यूबला मोठ्या संख्येने प्रेक्षक, मैदानावर मोठ्या संख्येने प्रेक्षक. हा सामना चांगला होईल याची प्रेक्षकांना सुद्धा अपेक्षा आहे, आस लागली आहे. 13 रन विदाउट लॉस. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम शिवशक्ती फैजपूर. आखूटप्प्याचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेत, कॉटन बोल्ट, चांगला झेल इरफान मलिकचा. मिळते इरफानला विकेट. मोहम्मद नदीमचा खेळ समाप्त. वेगाचा अंदाज आला नाहीये नदीमला. इरफानकडे भरपूर वेग आहे. आतापर्यंत समोर बॉल त्याने टाकले. हा बॉल बघा, शॉट ऑफ गुड लेंथ. वेगाचा अंदाज आला नाही, लीडिंग एज लागला आणि सोपा झेल होता इरफान मलिक सारख्या खेळाडूसाठी. पहिला धक्का लागतो आहे. नदीम बाद होत आहेत 5 धावांवर. 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट शिवशक्ती फैजपूर. एक 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट टीम शिवशक्ती फैजपूर. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नवीन पोहोचत आहेत. यशवंत शिंदे. यशवंत शिंदे आमचे टेनिस क्रिकेट .inचे स्कोरर. विशाल मंगेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, चांगला फटका, अलॉंग द कार्पेट, खोदून काढलाय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. सचिन परमारची रेस होती बॉल समोर, परंतु रेस जिंकलाय बॉल, आलाय चौकार. चौकार काय रेस लावली होती या बॉलने. सचिन परमार वेगाने धावले बॉलच्या मागे, परंतु चौकार आला या बॉलवर. चांगली बॅटिंग. गणेशने खातं उघडले चौकाराने. मंगेश पाटील लीडिंग एज, बॅटची कडा लागली. फ्लाय स्लिपला सोपा झेल. इरफान मलिकला दुसरं यश मिळते. मंगेश आले, चौकार खेळला आणि आता मंगेश मैदानाच्या बाहेर जात आहेत.
रिप्ले बघा, इरफानचा हा बॉल पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उसळी, बॅटची कडा लागली, अप्परकट करायचा होता शाहिद शेखचा, चांगला झेल, त्यानंतर थॉमस डायसने टाळी दिली. फलंदाज मंगेश पाटील बाद, 2 बॉलमध्ये 4 धाबा, 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आला. मंगेश झटपट परतले मैदानाच्या बाहेर. धर्मवीर आखाडा आणि धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या वतीने आपण पाहत आहात आयोजित हा भव्य दिव्य धर्मवीर आमदार चषक 6वा दिवस. आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा 6वा संघ आपल्याला मिळेल. इरफान मलिकने मागच्या षटकात फक्त 6 धाबा देत 2 फलंदाज माघारी परतवले आणि धावसंख्या आता होते आहे 17 रन, 17 धाबा, लॉस ऑफ 2 विकेट. चांगली बॅटिंग करावी लागेल या सामन्यामध्ये शिवशक्ती फैजपूर संघाला. सचिन परमार आणखी एक वेगवान गोलंदाज या संघात आहे, त्यामुळे बॉलिंगमध्ये चिंता नाही. बॉलिंगसाठी आता सय्यद हुसेन, पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं हुसेनने, 9 धाबा खर्च केल्या होत्या. आता बॉलिंगसाठी पुन्हा एक वेळ हुसेन येत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये 30 सर्कलचा आता 5 क्षेत्ररक्षक बाहेर, पहिला बॉल फ्लाय केलाय हवेत, लॉंग ऑनला सोपा झेल, मोईन बाद, हुसेनला मिळते यश आणि आक्रमक फलंदाज मोहम्मद मोईन सुद्धा आता बाद होत आहेत आणि जणू काही टीम शिवशक्ती फैजपूर संघाच्या जहाजाला भगदाड पडले. जे 6 धावांवर बाद होत आहेत मोहम्मद मोईन, सागर रणपिसेचा चांगला झेल आणि बाद होत आहेत मोईन. आता 17 धावांवर तिसरा धक्का लागतोय टीम शिवशक्ती फैजपूर संघाला. टीम अडल पाहायला मिळते आहे. टीम KGN नागपूर संघाकडून चांगला खेळ केला या सामन्यामध्ये. टीम KGN नागपूर संघाच्या बॉलर्सने बॅटिंगसाठी लेफ्टी रिप्लेस करतोय तौसिफ मिर्झा. मागच्या सामन्याचे सामनावीर आहेत तौसिफ. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 17-3 शिवशक्ती फैजपूर संघ दबाबात. या सामन्यामध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या मॅचचं होते आहे. तर या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड, मुख्यमंत्री वर्षा बंगल्याहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. भ्रमणध्वनीच्या माध्यमातून दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच कॉल आला होता भाऊंचा आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्यात. जो नुकताच आता झेल पकडला सागरने, त्याचं कौतुकही केलं. तर वर्षा बंगल्याहून हा सामना बघतायत सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड. प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष असतं भाऊंचं आणि ही मॅच इथे निहाळता आहेत. तौसिफ आलेत, पहिलाच बॉल, बिग हिट, चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय वन बाउंस सीमा पार, येतोय चौकार. खातं उघडलं. तौसिफ मिर्झाने मागच्या मॅच मध्ये ज्या ठिकाणी सामना सोडला त्याच ठिकाणाहून सुरुवात केली आहे. भुसावळ परिसरातला हा खेळाडू, भरपूर क्षमता आहे या खेळाडूकडे. आणखी एक वेळ पायावरचा बॉल, हुक करण्याचा प्रयत्न, इरफान मलिकचा देखना दैदिप्यमान झेल, तौसिफ मिर्झाबाद. ही मोठी विकेट या सामन्यामधली. चांगला झेल पकडला इरफान मलिकने. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जात असताना सेलिब्रेशन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये KGN नागपूर संघाकडून, कारण मोठा मोहरा गारद केलाय टीम KGN नागपूर संघाने. ऍक्शन रिप्ले पाहणं इंटरेस्टिंग आहे या बॉलवर. विकेट आली तौसिफ मिर्झाची. चांगला झेल पकडला इरफान मलिकने आणि आता या सामन्यात जणू काही टीम पूर्णपणे संकटात आली शिवशक्ती फैजपूर. ऍक्शन रिप्ले बघा स्क्रीनवर आहे. हा बॉल पायावर टाकला, बिग हिटचा प्रयत्न, दुरी मिळू शकले नाही. इरफान मलिकचा काय झेल आहे, सुपर झेल. कॅच ऑफ द टूर्नामेंट सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्माइल होती. इरफान मलिक हा स्क्रीनवर खेळाडू ज्याने मागचा झेल टिपला. 21 रन, 21, लॉस ऑफ 4 विकेट. एका षटकात 2 मोहरे गारद. आधी मोहम्मद मोईन आणि आता तौसिफ मिर्झा. दबाव वाढलाय.
चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये टीम KGN नागपूर संघाकडून. तेवीस रन 23 लॉस ऑफ 4 विकेट. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. आणखी एक सय्यद हुसेनचा चांगला बॉल. ऍक्शन रिप्ले बघा. फुटवर्क नव्हतं, फुटवर्कचा अभाव होता. बॉल थोडासा खाली राहिला. आणखी एक निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. डगआउट तुम्हाला टीम KGN नागपूर संघाचा. उदयजी ठाकूर आणि त्यांची संपूर्ण टीम मॅनेजमेंट. फिरोजबाई स्क्रीनवर होते. त्याचं संपूर्ण टीम मॅनेजमेंट डगआउटमधून या सामन्याचा आनंद घेत. सुमित तिवारी हा व्ह्यू आपल्यासमोर आणता आहेत. प्रेक्षक बघा, हे पाठीराखे बघा. या स्पर्धेचे काही शिल्पकार आहेत ज्यांनी भरपूर महत्त्वाचं सहकार्य या स्पर्धेसाठी केलं. फ्लाइंग किस देत आहेत या वयात सुद्धा. नरेंद्र भाऊ सोनूने स्क्रीनवर आहेत. फ्लाइंग किस देत असताना स्माईल आहे अनेकांच्या चेहऱ्यावर. ही स्पर्धा यशस्वी होते आहे. चांगला खेळ होतोय. संजीव भाऊंची टुर्नामेंट. आणि संजीव भाऊंची टुर्नामेंट म्हटलं की प्रेक्षकांसाठी एक उत्साह असतो, एक दिवाळीचा सण असतो. आणि दिवाळी साजरी होते बुलढाण्यामध्ये. तब्बल 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही स्पर्धा आपल्यासमोर येते, ज्याची भरपूर जण चर्चा करत होते. केव्हा होईल बुलढाण्याची स्पर्धा, केव्हा येईल भाऊची स्पर्धा. तर अखेर ती स्पर्धा आली आपल्यासमोर. हे दैदिप्यमान आयोजन. 7 लक्ष प्रथम पारितोषिक, 3,50,000 द्वितीय पारितोषिक. थॉमस दुसऱ्यांदा पोहोचला या मैदानावर. आणि थॉमससाठी सुद्धा अनेक खेळाडू वाट पाहत होते. बॉलिंगसाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी आता सचिन परमार, गुजरातचा खेळाडू. सौराष्ट्र गुजरात. पहिला बॉल वाईड यॉर्कर टाकलाय सचिनने. डॉट बॉल. सुरुवात या बॉलची डॉट बॉलच्या मदतीने. सौराष्ट्र परिसरामधला हा खेळाडू सचिन परमार, त्याने भरपूर क्रिकेट गाजवलं मागच्या काही कालावधीत. खास करून यावेळी सरळ बॅटने चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरून बॉल. एक्स्ट्रा बाउन्स आहे या मैदानावर. 2 धावा सहजतेने मिळतील. आणि एक्स्ट्रा बाउन्स का आहे तर आमचे ग्राउंड्समॅन भरपूर मेहनत घेतात दररोज मैदानावर. पूर्णपणे टणक आहे ग्राउंड. खेळपट्टी टणक आहे, मैदान टणक आहे. म्हणजे अनेक टुर्नामेंटला जसं आमचं मैदान आहे तशा खेळपट्ट्या असतात. विचार करा किती मायक्रो प्लॅनिंग असेल या स्पर्धेमध्ये. 25 रन. भरपूर वेगाने टाकलेला हा बॉल. अपील होते आहे. पायाला लागलाय. खेळाडू सुद्धा तेच सांगतायत, खेळ भावना दाखवतायत की माझ्या पायाला लागून बॉल गेला. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर होता. डॉट बॉल. 25 रन लॉस ऑफ 4 विकेट. टीम शिवशक्ती फैजपूर. सौराष्ट्र प्रीमियर लीग सुद्धा खेळला. लेदर बॉल क्रिकेट चांगला खेळतो सचिन परमार. आणि सौराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती सचिनने. आणखी एक चांगला यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल फिरत होता. रन मिळतोय का हे बघायचंय. हो नाही, कॉलिंगचा अभाव होता आणि अखेर धाव मिळाली. 1 धाव या बॉलवर. चांगला यॉर्कर पेश केला सचिन परमारने. फंबल झालं त्याच्याकडून फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवत असताना. सिंगल रन या बॉलवर. 26 धावा. 26. डिंग्स ब्रेकच्या अगोदर अगदी 2 बॉल शिल्लक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ 30 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. फुल टॉस बॉल. दिशा दिली या बॉलला. डीप मिड विकेटला. भरपूर वेगाने बॉल चालला आहे. चांगला स्टॉप. सागर रणपिसे पाहायला मिळतो डीप मिड विकेटला. आणि सागर रणपिसेसाठी हे मैदान लकी मानले जाते, कारण हा खेळाडू जेव्हा जेव्हा या मैदानावर खेळला तेव्हा तेव्हा फायनलच खेळला. त्यामुळे सागर रणपिसेसाठी हे मैदान नशिबाची साथ देणारा आहे. 2 धावा या बॉलवर. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 28-28. 3.5 चेंडूचा खेळ समाप्त. ड्रिंक्स ब्रेकच्या अगोदर हा शेवटचा बॉल. आणखी एक वेळ पायावर टाकलाय. दिशा देत असताना या बॉलला फलंदाज तंझील. या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. सिंगलच्या मदतीने 4 षटकांचा खेळ समाप्त. सुरुवातीला धावा आल्या, परंतु तदनंतर इरफान मलिकने पलटवार केला. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29-29 लॉस ऑफ 4 विकेट. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पलटवार करेल का शिवशक्ती फैजपूर हे बघायचं आहे. थॉमस डायस अँड कंपनी वार्तालाप होते. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ आहे.
नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. आपण पाहत आहात धर्मवीर आखाडा आणि धर्मवीर आमदार यांच्या वतीने आयोजित आमदार चषक संजीवभाऊ गायकवाड यांचं हे दैदिप्यमान आयोजन. आपल्या समोर येते बॉलिंगसाठी जीशान. आणखी एक मुंबईचा गोलंदाज पहिल्याच बॉलवर बॅटच्या आतली कडा, विकेट किपरचा सहारा आणि बघा पंचांचा इशारा येण्या अगोदर तंजीलने खेळपट्टी सोडली होती. ही खेळ भावना आहे या खेळाडूची आणि या खेळ भावनेसाठी सचिन रमेश तेंडुलकर ओळखल्या जायचे. बॅटची कडा लागली आणि लगेच या खेळाडूने खेळपट्टी सोडली. पंचांच्या इशाऱ्याची वाटही पाहिली नाही. 5 धावांवर तंजील खान बाद होत आहेत. आणखी एक धक्का लागतोय टीम शिवशक्ती फैजपूर संघाला. एक्शन रिप्ले बघा, आता तुम्हाला समजेल. जिशानचा हा बॉल पहिला बॉल होता राऊंड विकेटने. बॅटच्या आतली कडा लागली बघा, आतली कडा लागली. पंचांचा इशारा आला नव्हता आणि खेळाडूने क्रीज सोडली होती. दुसऱ्या अँगलने रिप्ले पाहणं गरजेचं असेल. हे खेळाडूचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. हा रिप्ले, या अँगलचा रिप्ले महत्वाचा आहे. हा रिप्ले बघा, हा बॅटची कडा लागते आहे. विकेट किपर थॉमसचा चांगला झेल बघा. पंचांचा इशारा आला नाहीये आणि येण्या अगोदर तंजीलने क्रीज सोडली. बघा किती खेळभावना दाखवली या खेळाडूंनी आणि या खेळभावनेची गरज आहे आजच्या क्रिकेटमध्ये. कारण अलीकडचं क्रिकेट खेळभावनेने चालत नाही असं म्हटलं जाते. त्या पद्धतीने पाहिलं तर हा त्यामधला एक एक्झाम्पल होता. 29 रन, 29 लॉस ऑफ 5 विकेट. टीम शिवशक्ती फैजपूर 29 ला 5, 4.1 चेंडूच्या समाप्तीनंतर पायावर टाकलाय. आणखी एक वेगाने बॉल. वकार शेख आलेत फाईन लेगच्या दिशेने. शाही शेख पोहोचतायत. सिंगल रन या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 30 धावा, 30 लॉस ऑफ 5 विकेट. टीम शिवशक्ती फैजपूर या मॅचमध्ये दबाव वाढलाय शिवशक्ती फैजपूर संघावर. कारण सद्यस्थितीत आता धावांची गरज आहे आणि प्रमुख फलंदाज या संघाचे बाद झाले आहेत. समोर टाकलेला बॉल खोदून काढलाय सरळ बॅटने. चांगला फटका ओव्हर द बॉलर हेड. सिंगल रन या बॉलवर. सरळ बॅटने बॉलरच्या डोक्यावरून खेळला हा फटका. सिंगल रन या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 31. आज इथे तारे आहेत, आज इथे सितारे आहेत, आज इथे कमाल आहे, आज इथे धमाल आहे, आज इथे धूम आहे आणि आज या मैदानावर धूम धडाका आहे. 31 रन, 31 लॉस ऑफ 5 विकेट. समोर टाकलाय चांगला स्ट्रोक. एलिव्हेशन नाही मिळालं. चांगला झेल पाहायला मिळतोय लॉंग ऑनला. आणखी एक विकेट सागर पाहायला मिळत आहेत आणि आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. आहे लॉंग ऑनला. विकेट मैदानाच्या आतमध्ये. 31 धावांवर 6वा धक्का लागतोय. चांगला झेल. जिशानचा हा बॉल स्लाइडली ओव्हरपिच झाला होता. ऑप्टनच्या बाहेरचा बॉल लॉंग ऑनला आणि हुसेनचा चांगला झेल. विकेट मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज यशवंत शिंदे बॅटिंगसाठी. 31 लॉस ऑफ 6 विकेट. जिशानला पहिल्याच षटकामध्ये 2 विकेट प्राप्त झाल्या. चांगली बॉलिंग करतोय जिशान या मॅचमध्ये. पुन्हा एक वेळ बॉलर तयार. जिशान 4.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 ला 6. पायावर टाकलाय. आणखी एक वेगाने बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सातत्याने दाखवलाय फैजपूर संघाच्या बॅटर्सनी. लेगबाईटच्या साह्याने 1 धाव या बॉलवर कंप्लीट आणि या एका धावेच्या मदतीने 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 32 ला 6 शिवशक्ती फैजपूर भरपूर दबावात.
फुलटॉस बॉल समोर खेळलाय लॉंग ऑफला कॅच ड्रॉप. सागर रणपिसे होते लॉंग ऑफला. एक सोपा झेल सुट्टो आहे. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्ही 10 पैकी 9 वेळा पकडता, परंतु एखाद्या वेळा ही कॅच सुटू शकते. विकेट मैदानाच्या आतमध्ये येता येता राहून गेली. धावसंख्या होते आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 33 रन. लॉस ऑफ 6 विकेट. समोर टाकलेला बॉल पुन्हा एक वेळ चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. सिंगल सहजतेने मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 34 रन. 34 धाबा धावफलकावर. तेहतीस 34 रन. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे, नाही पोहोचू शकणार क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफला एक धाव या बॉलवर सहजतेने मिळेल. बाउन्सर पेश केला. एक चांगला बॉल लेंथने बॉल थोडासा अतिरिक्त राईज झाला. टॉसअप डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले बघा. अगदी सिटी वाजवत गेला हा बॉल. वन फॉर दी ओव्हर. समोर खेळलाय लॉंग ऑफला. विकेट येऊ शकते. आणखी एक कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफला 2 कॅचेस सुटलेत. एक वेळ धर्मवीर आखाडा यांनी गोलंदाजी होती तेव्हा झेल सुट्टा सागर कडून. आता आणखी एक झेल सुटतोय. हा बॉल बघा समोर मारलाय लॉंग ऑफला. खूप वेळापर्यंत बॉल हवेत, परंतु सोपा झेल सुटतो आहे. अशा कॅचेस किती वेळा सुटतात, सहजतेने सुटतात का, याचं उत्तर नाहीच असेल. आणखी एक वेळ चांगला बॉल फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. इरफान मलिक भेदक गोलंदाजी करतो या सामन्यामध्ये. आडव्या बॅटने पुल करत असताना लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. आणि आता एका धाबेच्या मदतीने 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 रन. 36. लॉस ऑफ 6 विकेट. टीम शिवशक्ती फैजपूर. आणखी एक वेगाने टाकलेला बॉल पायावर लागतो आहे. जिशान बॉलिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल लेग बाईटच्या सहाय्याने सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल 37. टीम शिवशक्ती फैजपूर. जिशान बॉलिंगसाठी वेगवान गोलंदाज. मागच्या षटकात 2 विकेट प्राप्त केल्या जिशानने. आणखी एक चांगला यॉर्कर भन्नाट
टेनिस क्रिकेटमध्ये संतोष नाणेकरांनी स्कोरिंगमध्ये विशाल नाणेकरचा नाद करायचा नाही. 37 धावा, 37, लॉस ऑफ 7 विकेट, 6.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणखी एक वेगाने टाकलेला बॉल लेग स्टंप मिस करतोय. विकेट किपर थॉमसचा प्रयत्न चांगला आहे या बॉलला स्टॉप करण्यासाठी. अवांतर धावसंख्येमध्ये. शिवम राठोड बॅटिंगसाठी पहिला बॉल, हा बॉल वाईड येतो आहे. एक्स्ट्रा रन धावसंख्येमध्ये. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 38 धावा, 38. समोर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट. आणखी एक चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय शिवम राठोडच्या बॅटमधून. एकच रन या बॉलवर मिळेल. शिवशक्ती फैजपूर संघाने पहिला सामना खूप चांगल्या प्रकारे खेळला. पहिल्या मॅचमध्ये ज्या संघाने अपेक्षा जागवल्या की तिसऱ्या मॅचमध्ये हा संघ चांगला खेळेल, परंतु या संघाचे 2 स्टार खेळताना अपयशी झाले. ते 2 स्टार म्हणजे कोण, तर मोहम्मद मोईन आणि तौसिफ मिर्झा. या खेळाडूच्या बॅटमधून जर धावा आल्या असतं तर या मॅचचं गणित काही वेगळं असू शकलं असतं. आकुटप्प्याचा बॉल पुल केला आहे. लवकर बॉलच्या लाईन मध्ये आला फलंदाज. सिंगल रन यशवंत शिंदे यांच्या बॅटमधून. चांगल्या प्रकारे पूल, संतुलित पूल लगावला या एका धावेच्या मदतीने. 40 रन, 40. प्रेक्षक आवाज करतायत. टाळ्या शिट्ट्यांचा गजर पाहायला मिळतोय प्रेक्षकांचा. आणि आमचे बुलढाण्याचे प्रेक्षक असेच प्रकारचे आहेत. ते दर्दी आहेत. ते मॅचमध्ये माहोल तयार करण्याचा प्रयत्न करतात. मैदानाच्या आतमध्ये माहोल नसेल तर हे नेहमी माहोलसाठी तयार आहेत. लीडिंग एज सुपला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. तर बघण्यासारखं असेल. तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. बॅटिंग टीमचा रेफरल कृपया प्लीज पंचांनी इशारा करत जा. रेफरल बॅटिंग टीमने मागितलाय, तर बॅटिंग टीमचा हा रेफरल आहे. तिसऱ्या पंचांना हे बघायचंय की बॉल बॅटला लागला की दुसऱ्या ठिकाणी जाऊन तडलाय. बॉडीला स्पर्श होऊन हवेमध्ये गेला होता. तिसऱ्या पंच इन ऍक्शन मध्ये असतील शेख अब्दुल्ला सर. सध्या शिवशक्ती फैजपूर या मॅच मध्ये दबावात आहे. प्रयत्न करूनही वेळेने फसवलं पण निराश नाही. संकटाने घेरलंय पण अजून संपलो नाही. लोकांनी छळलंय पण तुटलो नाही. मुळातच मी गेलेली वेळ नाही जी परत येणार नाही. नॉट आउटचा इशारा. नाबाद. फलंदाज सेफ, म्हणजे तिसऱ्या पंचांना निर्णय मागे घ्यावा लागेल. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय मागे, तिसऱ्या पंचांचा निर्णय स्क्रीनवर. ऍक्शन रिप्ले आहे tenniscricket.in च्या माध्यमातून. नाबाद दिलंय. 40 धावा, 40, लॉस ऑफ 7 विकेट. सचिन परमार सौराष्ट्र परिसरातला खेळाडू. त्याला माहिती आहे की या मैदानावर एक्स्ट्रा बाउन्स आहे, त्यामुळे बॉलचा वेट करण्यापेक्षा बॉल पर्यंत जायला हवं. चांगलं इंटेन्शन, प्रेझेन्स ऑफ माइंड बघा हा बॉल अडवण्यामध्ये. कारण त्या ठिकाणी बॉल पडू दिला असता तर एक्स्ट्रा बाउन्स झाला असता, चौकार येऊ शकला असता. कल्पेशचा प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता पाहायला मिळाली. आणखी एक पायावर टाकलाय. मनगटाचा वापर करत बॉल गॅपमध्ये पाठवत आहेत. कल्पेश येत आहेत. पुन्हा एक वेळ चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेश माहुलकरचं. वायडिश लॉंगॉनला पोहोचताना 2 धाबा सेव्ह केल्या. या 2 धाबांच्या मदतीने रन होत आहेत 44, 44. आता थॉमसने फील्ड चेंज केली आहे. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील 30 सर्कलच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन. लॉंग ऑफला एकच क्षेत्ररक्षक आहे ऑफ साइडला. ओ यष्ट्यांचा वेध, हे प्रभु जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ, आंखों में पानी आ गया, मोए मोए. विकेट मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस बॉलवर विकेट येताना पाहायला मिळाली. यशवंतचा खेळ समाप्त झाला.
मागच्या बॉलवर विकेट. हा ॲक्शन रिप्ले पुन्हा स्क्रीनवर येतोय बघा TeamsCricket.in माध्यमातून. समोर ऑप्शनच्या बाहेर शपल झाले. पीछे तो देखो, पीछे देखो, स्टंप उडालाय. दांडी गुल. विकेट मैदानाच्या आतमध्ये. निराश यशवंत बाद झाले. 44 धावांवर 8वा धक्का. मागं पाहिलं नाही आणि सोशल मीडियावर पीछे तो देखो ही रील्स नेहमी ट्रेंडिंगमध्ये असते. कदाचित आता हाही व्हिडिओ बनवू शकेल. 44 धावा, 44 लॉस ऑफ 8 विकेट. टीम शिवशक्ती फैजपूर भरपूर दबाव. 3 बॉलचा खेळ शिल्लक या डावामधला आणि मला वाटतं आजचा दिवस लवकर समाप्त होईल. फुलटॉस बॉल दिशा दिली ऑन साईडला. मिड ऑन वरून बॉल चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्यामुळे सिंगल रन येईल. सचिन परमार चांगली गोलंदाजी करतायत या सामन्यामध्ये. या 1 रनच्या जोरावर धावसंख्या होसते आहे. 45 रन, 7.4 चेंडूचा खेळ समाप्त. 45 लॉस ऑफ 8 विकेट. टीम शिवशक्ती फैजपूर 2 बॉलचा खेळ शिल्लक. सचिन परमारने आतापर्यंत 11 रन देत 1 विकेट प्राप्त केली. चांगल्या टप्प्यावर बॉलिंग केली सचिनने आणि या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचा बोलबाला राहिला मागच्या काही दिवसात आणि आज सर्वच गोलंदाज वेगवान आहेत KGN नागपूर संघामध्ये. आणखी एक वेगाने टाकलेला बॉल लेग स्टंप मिस करतोय. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन धावसंख्येमध्ये ऍड होतोय. ऍक्शन रिप्ले बघा. अगदी स्टंप जोडून थोड्याशा फरकाने हा बॉल निघून जातोय. नशिबाची साथ होती शिवम राठोडला. 46 रन, 46 लॉस ऑफ 8 विकेट. एक माफक आव्हान उभं करताना पाहायला मिळत आहेत शिवशक्ती फैजपूर. आणखी एक चांगला यॉर्कर. पायाचा वेध घेत आहेत. सिंगल रन मिळेल लेग बाईटच्या साह्याने. आज लेग बाईटचे रन या मॅचमध्ये भरपूर आले बघा. थॉमस डायस स्क्रीनवर आहे आणि त्याने हेअर लुक सुद्धा चेंज केलाय मागच्या काही कालावधीत. हेअरस्टाईल चेंज करताना पाहायला मिळतोय. थॉमस डायस दहीसरचा बादशाह. स्माइल त्याच्या चेहऱ्यावर. भरपूर दिवसांनी या मैदानावर पोहोचला थॉमस. मागे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीने हा डाव या ठिकाणी होतोय समाप्त. प्रथम बॅटिंग करत असताना शिवशक्ती फैजपूर संघाने फक्त 47 धावा बनवल्या आणि आता या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी टीम KGN नागपूर संघाला 6च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 48 फक्त 48 धावांचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलंय KGN नागपूर संघासमोर शिवशक्ती फैजपूर संघाने. बॅटिंग स्कोर कार्ड स्क्रीनवर येईल आणि तो पाहणे इंटरेस्टिंग आहे. ऍक्शन रिप्ले बघा. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये पुल करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद झाले. चांगला असेल इरफान मलिकचा. दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये गणे मंगेश आले होते. पहिल्या बॉलवर चौकाराला परंतु त्यानंतरचा हा बॉल अप्पर कटचा प्रयत्न. लीडिंग एज लागला. गब्बरचा चांगला झेल. फॉल ऑफ विकेट तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर मोहम्मद मोईन स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑनला क्लिअर करू शकले नाहीत. सागर रणपिसेचा चांगला असेल. त्यानंतर सय्यद हुसेन बॉलिंगसाठी होते. तौसिफ मिर्झा एक मोठा फटका लगावला परंतु आता बाद झाले. चांगला झेल घेतला. हा इरफान मलिकने घेतलेला झेल कॅच ऑफ द टुर्नामेंट होऊ शकतो. त्यानंतरचा ही विकेट बघा. तंजील बॅटिंगसाठी आले होते. पंचांचा इशारा येण्या अगोदर या खेळाडूने खेळपट्टी सोडली. तंजील बाद झाले. त्यानंतर फलंदाज वकारची एक विकेट आली. वकार झटपट बाद झाले. चांगला झेल पाहायला मिळाला हुसेनकडून. हुसेनने चांगली कामगिरी केली. जिशानला त्यानंतरच्या बॉलवर आणखी एक विकेट मिळाली. सरळ खेळण्याचा प्रयत्न. बॉल खूप वेळापर्यंत हवेत गेला. चांगला झेल सागर रणपिसेने पकडला. 7वा धक्का लागला होता. त्यानंतर 8वी विकेट यशवंत शिंदेच्या रूपाने फुलटॉस बॉलवर आली. फुलटॉस बॉलवर विकेट. निराश असेल यशवंत आणि या ठिकाणी हा डाव समाप्त होतो आहे. 48 धावांचं आव्हान असेल या मॅचमध्ये टीम KGN नागपूर संघाला. बॅटिंग स्कोर कार्ड बघा. मोहम्मद मोईन 6, 5, 4, 6, 4, 5, 0, 7, 1, 1. हा माझा मोबाईल नंबर नाहीये. बॅटिंग स्कोर कार्ड आहे टीम शिवशक्ती फैजपूर संघाचा. निराश केला आज शिवशक्ती फैजपूर संघाने परंतु सय्यद हुसेन 2 षटक 15 रन 2 विकेट. इरफान मलिक 2 षटक 10 धावा 2 विकेट. सचिन परमार सौराष्ट्र एक्सप्रेस 2 षटक 12 धावा 1 विकेट. आणि त्यानंतर मुंबईकर जिशान 2 षटक 4 धावा 3 विकेट प्राप्त केल्या. जिशानने चांगली गोलंदाजी राहिली या मॅचमध्ये.
टीम केचे नागपूर संघाकडून. हम मैदान में आएंगे तो गर्मी थोडी बढ़ जाएगी. थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय आणि थॉमसच्या सुरुवातीलाच प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत, शिट्ट्या वाजवत आहेत. टाळ्या शिट्ट्यांचा गजर आहे. थॉमसची एंट्री मैदानाच्या आतमध्ये होते. गब्बरच्या सोबतीला थॉमस डायस. प्रेक्षक बघा मोठ्या संख्येने टाळ्या शिट्ट्यांचा गजर आवाज करत आहेत, भोपू वाजत आहेत. सलामीची जोडी केजीएन नागपूर संघाकडून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तयार. 48 धावांचं माफक आव्हान ठेवलंय. हे बघा प्रेक्षक, मोठ्या संख्येने प्रेक्षक गॅलऱ्या खचाखच भरल्या आहेत आणि अशी जागा स्टेडियम मध्ये बसण्यासारखी प्रेक्षकांना मिळाली तर प्रेक्षक ऑफिसला कार्यालयाला सुट्टी टाकून येतील, पैशाला लात मारून येतील. असा क्रिकेटचा थरार प्रेक्षकांना पाहायचा आहे. स्टेडियम आता पॅक व्हायला लागलंय. संध्याकाळचं सत्र आहे आणि बॅटिंग थॉमस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. थॉमस फलंदाजीसाठी थॉमस डायस. दहिसर परिसरामधला तुफान, अर्धशतकांचा राजा मैदानाच्या आतमध्ये थॉमस डायस. प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक, गर्दी प्रेक्षकांची, क्रिकेटचे दर्दी. जग कितीही सुंदर असलं तरी सुद्धा आमचं मन क्रिकेटच्या मैदानावरच रमते. हे क्रिकेटला प्रेम करणारे चाहते आहेत, हे क्रिकेटचे जाणकार आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत. मोठ्या संख्येने पोहोचलेत ही स्पर्धा बघण्यासाठी. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एक वेळ मी आर्जेवून स्वागत करतोय. धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांच्या वतीने आयोजित धर्मवीर आमदार चषक 2024. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. थॉमस डायस दहिसरचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला कल्याण परिसरामधला फलंदाज शाहिद शेख. मागच्या सामन्याचा सामनावीर शाहिद शेख स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंगसाठी तंजील पहिला षटक हाताळतो आहे. पहिला बॉल चांगला यॉर्कर तंजीलने पेश केला. डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात या डावाची. शाहिद शेख स्ट्रायकिंग एंडला. धर्मवीर आखाडा एंड कडून सुरुवात होते आहे. लक्ष्य छोटा आहे परंतु शिवशक्ती फैजपूर हे नाव मोठं आहे, त्यामुळे ते पलटवार करतील का हे बघायचंय. पायावर टाकलाय, फुल टॉस, फुल टोल वसूल आलाय. या बॉलवर चौकार. फलंदाज शाहिदच्या बॅटमधून सुरुवात केली आहे. खातं उघडलंय. आणखी एक समोर टाकलेला बॉल, दिशा दिली या बॉलला. अलॉंग द कार्पेट सिंगल रन आणि आता स्ट्राइक रोटेट होते आहे. अखेर स्ट्रायकिंग एंडला थॉमस डायस. स्ट्रायकिंग एंडला थॉमस डायस. दुसरी मॅच साठी वेट करावा लागला, दुसऱ्या सामन्यासाठी वेट करावा लागला प्रेक्षकांना. थॉमसची बॅटिंग पाहण्यासाठी जे प्रेक्षक आले आहेत त्यांना थोडासा वेट करावा लागतोय, प्रतीक्षा करावी लागते. आणि अखेर आता थॉमस डायस दहिसरचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल बॅकफुटला जात, अगदी टिपिकल लेदर क्रिकेट फटका. सिंगल रन डीप एक्स्ट्रा कव्हर मधून खातं उघडता आहे थॉमस. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 6 रन. तंजील चांगली बॉलिंग करत असताना आतापर्यंत या सामन्यात. उद्या होणारे सामने मॉर्निंग फायटर फैजपूर त्यांच्या विरुद्ध गुलजमा खामगाव आणि शहाजानंद आनंद गुजरात इन ऍक्शन असतील.
उद्या आणखी एक चांगला स्वीप पाहायला मिळतो आहे गब्बर कडून, चांगलं क्षेत्ररक्षण वकारचं. उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन असतील विदर्भ टेनिस क्रिकेट मधला एक सक्सेसफुल फलंदाज, सक्सेसफुल कॅप्टन, द ओन अँड ओनली विदर्भ टायगर आमिर रशीद पप्पू. उद्या इन ऍक्शन असेल आमिर रशीद पप्पू. ओ चांगला अटेम्प्ट, झेल घेण्याचा प्रयत्न अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेने चांगला अटेम्प्ट केला. यशवंत त्या ठिकाणी होते. ऍक्शन रिप्ले पाहणं इंटरेस्टिंग आहे. हा बॉल बघा, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, थॉमस डायस लोअर फुल टॉस बॉल, अटेम्प्ट खूप चांगला कॅरी केला होता जवळपास. चांगला प्रयत्न यशवंत शिंदे यांचा, प्रयत्नांना सलाम. भगवा फडकतोय. 7 धावा विदाउट लॉस. या भगव्याने अनेकांना प्रेरणा दिली, या भगव्याने अनेकांची ऊर्जा वाढवली, याच भगव्याने आम्हाला लढणं शिकवलं आणि याच भगव्याने क्रांती केली. थॉमस डायसला लाईफलाईन मिळते आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल काढला, त्यानंतर विकेट येता येता राहिली थॉमसची. डॉट बॉल शेवटचा. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावर होते आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 रन. उद्याच्या दिवसामधील सामने मॉर्निंग फायटर फैजपूर, गुलझमा 11 खामगाव आणि तिसरा संघ असेल शहाजहानंद आनंद गुजरात. उद्या विदर्भातले अस्फर मिर्झा, आमिर रशीद पप्पू, स्वप्नील उसरे, शुभम होनाळे हे काही स्टार खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. उत्तर प्रदेशचे आशू खान आणि फैजल सुद्धा आहेत गुजरात संघामध्ये. आशू खानने रतनबुवाची स्पर्धा नुकतीच गाजवली. चांगला खेळ केला आशूने त्या स्पर्धेत. फुल टॉस बॉल, दिशा दिली, गॅप खूप मोठा आहे. बॉल चाललाय गॅप मध्ये, चिरत सीमा पार, चौकार. गुलाबी शरारा असा हा फटका. थंडीमध्ये, या गुलाबी थंडीमध्ये थोडीशी गरमी दाखवणारा हा फटका. शाहीदच्या बॅटमधून चौकार. आखुटप्प्याचा बॉल, पुल केलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेट मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्याचा हिरो परतलाय. शाहीद शेखचा खेळ समाप्त. 11 धावांवर पहिला धक्का. ताबिशला मिळते यश. अकरा धावा, लॉस ऑफ 1 विकेट. टीम केजीएन नागपूर. बॅटिंगसाठी सुनील चावरी कॅप्टन. टीम केजीएन नागपूर संघाचा अनेक काळ सुनील चावरीने क्रिकेट गाजवलं. लेदर क्रिकेटमध्ये एक काळ दबदबा होता सुनीलचा. चांगला क्रिकेट खेळलं सुनील लेदरमध्ये सुद्धा. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा मागच्या 5-6 वर्षात एक वेगळी ओळख सुनील चावरीने निर्माण केली. मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू. ताबिशला विकेट मिळते आहे. सुनील चावरी बॅटिंगसाठी 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 48 धावांचं लक्ष्य. विकेट प्राप्त केली. शाहीद शेख परतले. रिव्हर्स स्वीप, आणखी एक वेळ, एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. सुनील चावरे गोल्डन डकचे शिकार. शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर जात आहे सुनील. दुसरा धक्का लागतोय टीम केजीएन नागपूर संघाला. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या स्क्रीनवर येतोय. मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आणि चांगला झेल मोईनचा. त्यानंतर सेलिब्रेशन तो बनताय बॉस.
हॅट्रिक बॉल, हॅट्रिक होईल का? या स्पर्धेत एक हॅट्रिक झाली आहे. विष्णू घाया यांनी ती हॅट्रिक नोंदवली. ग्रामीण सीसी भोकरदन संघाकडून खेळत असताना स्ट्रायकिंग एंडला आता भार्गव पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल बॅकफुटला जात दिशा दिली या बॉलला. एक धाव कंप्लीट होते आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थॉमसचा कॉल होता सिंगल रन आणि आता थॉमस स्ट्रायकिंग एंडला. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 14-12 धाबा. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12-2. धर्मवीर आमदार चषक 2024चा थरार आपण पाहत आहात. प्रेक्षकांची आज बाकी दिवसाच्या तुलनेत संख्या वाढली. कालही मोठ्या संख्येने प्रेक्षक आले, आजही वाढता आहेत. 12 रन, लॉस ऑफ 2 विकेट. आकुटप्प्याचा बॉल, हा पंप पूल केलाय, गॅप शोधलाय आणि गॅप शोधण्यासाठी ओळखला जातो थॉमस. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एक वेळ पाहायला मिळते आकिब कडून. वाईडिच लॉंग ऑन क्षेत्रामधून डीप मिडविकेटच्या अगदी जवळ पोहोचला. काही धावा वाचवल्या आहेत आकिबने. 1 रन या बॉलवर. 13 धाबा, लॉस ऑफ 2 विकेट. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त. 13 रन 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली कामगिरी करतायत या सामन्यामध्ये टीम शिवशक्ती फैजपूर संघाचे गोलंदाज. समोर टाकलाय आणखी एक वेळ. चांगला ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तंजीर आहेत. डॉट बॉलच्या मदतीने दुसरंही षटक समाप्त. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा देत गोलंदाज ताबिशने 2 विकेट प्राप्त केल्या. पुनरागमन करत असताना टीम शिवशक्ती फैजपूर या सामन्यामध्ये विजय होईल अथवा नाही, परंतु ज्या प्रकारे लढतायत शिवशक्ती फैजपूर संघाचे गोलंदाज नक्कीच या मॅच मध्ये थोडासा जीव ओतलाय. 36 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावा करायच्या आहेत 35. पस्तीस रन करायचे आहेत. 36. पहिला बॉल बॅटच्या आतलीकडे लागली. थॉमस सिंगल रन सहजतेने प्राप्त होते. कव्हर पॉइंट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा बॉल गेला. यस, एका धाब्याच्या मदतीने धावा होत आहे. 14 रन संघर्ष करतो आहे. सुरुवातीला थॉमस 35 बॉलमध्ये 34 रन करायचे आहेत. 35 चेंडू 34 धावांची गरज. बॅटिंगमध्ये भरपूर डेप्थ आहे या संघाच्या. भरपूर फलंदाज चांगली बॅटिंग करू शकतात. सागर रणपिसे या मैदानावरचा स्टार अजूनही बॅटिंगला येणं बाकी आहे. सुनील चावरी आणि शाहिद शेख झटपट परतले. 14 धाबा, लॉस ऑफ 2 विकेट. कल्पेश माहुलकर सारखा एक आक्रमक बॅटर या संघात आहे. यावेळी चांगला फटका. मिनिटवर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत होता. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी झाली. बॉल गॅप मध्ये सीमा पार. चौकार. मध्ये खेळला होता हा फटका. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरची जे क्षेत्ररक्षक बाहेर आहेत 30 सर्कलच्या अगदी त्यांच्या मधोमध हा फटका खेळला. आता 34 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रन करायचे 30 या सामन्यामध्ये. आणखी एक वेळ समोर टाकलेला बॉल. चांगला ड्राईव्ह लगवत असताना मिनिटवर खेळ करतोय फलंदाज. 1 रन या बॉलवर भार्गवच्या बॅटमधून येते आहे. थॉमस डायस आता स्ट्रायकिंग एंडला. थॉमसच्या बॅटमधून अजूनही एकही मोठा फटका आला नाहीये. 33 बॉलमध्ये रन करायचे 29. मोठ्या फटक्यांची गरजही नाही आणि गरज नसताना हा खेळाडू रिस्क घेतही नाही. तो थॉमस आहे. समोर टाकलाय. वाक ऑन दी अप. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. फरार. चौकार. पंचवीस धावांची गरज या सामन्यामध्ये. ऑप्टरच्या बाहेरचा
तुफान ट्रेडमार्क बॉल इट्स आउट ऑफ दी पार. प्रेक्षकांचं अभिवादन करतोय हा षटकार. रिप्ले बघा, ऑप्टॉनच्या बाहेरचा बॉल लपेटलाय आणि पाठवलाय अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये. थॉमस डायसच्या बॅटमधून षटकार. घ्या बॉलवर थॉमस बरसला, मागच्या बॉलवर चौकार, घ्या बॉलवर षटकार. आता या खेळाडूने गिअर चेंज केले. 31 बॉल मध्ये रन करायचे 19. आखोटप्प्याचा बॉल फुल केलाय, सक्सेसफुल केलाय. दहिसरचा तुफान आता मैदानाच्या आतमध्ये घोंगवायला लागलंय. षटकार. तीस बॉल मध्ये 13 रनची गरज. अतिशय सहजतेने पूल लगवत असताना थॉमसने षटकार प्राप्त केला. शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार, मागच्या 3 बॉलवर एकूण थॉमसने धावा प्राप्त केल्या 16. 30 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. 3 षटकांचा खेच माप 35 धावा 35. पुन्हा एक वेळ सहजतेने विजयाच्या दिशेने चाललाय टीम केजीएन नागपूर हा संघ. प्रेक्षक आनंद घेत आहेत थॉमस डायसच्या फलंदाजीचा. समोर टाकलेला बॉल खोदून काढला आहे. सहजतेने सिंगल या बॉलवर मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 36 रन, 12 धावांची गरज आहे. 29 बॉलचा खेळ शिल्लक. थॉमस डायस स्ट्रायकिंग एंडला चांगली बॅटिंग केली आहे. जेव्हापासून या खेळाडूचं ऑपरेशन झालं त्यानंतर त्याने पुनरागमन केलं. भरपूर कालावधी तो क्रिकेटपासून दूर राहिला, परंतु दमदार पुनरागमन केलं. चांगला यॉर्कर पेश करत असताना यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. थॉमस डायस बाद एक स्वप्नवत विकेट मिळते आहे ताबिशला. कारण या खेळाडूची विकेट घेणं आणि तीही क्लीन बोल्ड स्वरूपात घेणं हे अनेक गोलंदाजांचं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण झालंय ताबिशचं. ऍक्शन रिप्ले बघा, बॅटची आतली कडा लागली, बॉल यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. थॉमस डायस बाद. दहिसरचं तुफान शांत केल्या गेले मैदानाच्या आतमध्ये. ताबिशला यश मिळते आहे. ऍक्शन रिप्ले बघा, क्रॉस अँगलने बॉल एस्टॅनवर जाऊन आदळला. ताबिशला यश मिळते. ताबिशने सेलिब्रेशन केलं नाही कारण त्याला माहिती आहे संघ पराजयाच्या छायेत आहे. यांच्या चेहऱ्यावर स्माइल होती. थॉमस बाद झाले. आता 28 बॉल मध्ये रन करायचे आहेत 12. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने फुल टोल केलाय वसूल. आणखी एक वेळ इरफान मलिक आले आणि षटकाराने सुरुवात केली. इरफानने षटकार राहू द्या, तुम्ही उशीर केला डीजे मास्टर. षटकार या बॉलवर, फुलटॉस बॉलवर इरफान मलिक चांगला स्ट्रोक खेळत आहेत. गोलंदाजी चांगली केली इरफानने. आता षटकार आला. आणखी एक वेळ आडव्या बॅटने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. सहजतेने 1 रन या बॉलवर मिळेल. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या 43, 43 रन. 26 बॉलचा खेळ शिल्लक आणि 26 बॉल मध्ये रन करायचे आहेत 5. 26 चेंडू 5 धावांची गरज या सामन्यामध्ये टीम केजीएन नागपूर संघाला. आखोटप्प्याचा बॉल पुल केला आहे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकणार बॉल पर्यंत. 1च रन मिळेल. बॉलच्या लाईन मध्ये पाहिजे त्या प्रमाणात आले नाहीत. फलंदाज भार्गव. 1 रन, 25 बॉलचा खेळ शिल्लक. 1 बॉल शिल्लक आहे या षटकामधला. रन करायच्या 4, परंतु ताबिशने प्रभावित करणारा खेळ केलाय.
या खेळाडूंनी मागच्या षटकात 6 धावा देत 2 विकेट घेतल्या. आतापर्यंत या षटकात 9 धावा देत थॉमस डायटची महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली. आडव्या बॅटने खूप चांगला फटका, षटकाराच्या मदतीने हा सामना संपलाय. अगदी मैदानाच्या बाहेर बॉल पाठवलाय. प्रेक्षक मैदानाच्या आत न पाहता बाहेर पाहतायत बॉल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संपलाय हा सामना. 7 विकेटने विजय संपादन करतोय टीम केजीएन नागपूर आणि 6व्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ मिळालाय. तो संघ आहे फिरोजभाई उदयजी ठाकूर, निलेश परदेशी यांनी बनवलेला केजीएन नागपूर. टीम ऑरेंज सिटी नागपूर पोहोचते आहे क्वार्टर फायनल मध्ये.